आज अहिल्यानगर येथे जी घटना झालेली आहे, सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो। ज्या घटना मागच्या 3 दिवसापासून घडत आहेत या अहिल्यानगरमध्ये पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जात आहे, सुशासन राहिलेलं नाही। आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिसांना धमक्या देतोय, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे त्या नेत्यांचे कार्यकर्ते मध्ये अशी भावना जर तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो, आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला 15-20 लोक येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये। ही अहिल्यानगरमध्ये घडणारी राजकीय लोकांकडूनची पहिली घटना आहे। जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजुरी केलेली चालते, इथं दडपशाही चालते, तर याचं उत्तर जनता 13 तारखेला देईल हे मी स्पष्टपणे सांगतो। याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून या नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली, याच्यावर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी ही माझी विनंती राहील। ही शोकांतिका आहे की पोलीस काम कोणाचं करते। जे आमच्यावर आरोप करत होते की आम्ही पोलिसांचा गैरवापर करतो, आज तेच सुद्धा पोलिसांना धमकवतात तरी सुद्धा पोलीस कारवाई करत नाही। तर ही बाब आम्ही राज्याचे सन्माननीय गृहमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या निदर्शनात आणून दिली की साहेब, अशा प्रकारे जर पोलीस प्रशासन काम करत असेल की पोलिसांना धमकवल्यावर सुद्धा जर पोलीस कारवाई करत नसेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करायची। आणि हे पोलिसांचा नाकारतेपणा आज नडला की 2 दिवस जर पोलिसांनी कारवाई केली असती तर या कार्यकर्त्याची हिंमत वाढली नसती। पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे महसूल प्रशासन किंबहुना या निवडणुकीचे आरोप माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यामुळे, दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढला आणि आज एका सर्वसामान्य माता भगिनीला त्याचा सगळा त्रास सहन करावा लागला। मारहाणीचा काही संबंध नाही। आता प्रचाराच्या दरम्यान आता मारहाणीचं काय, मीच आता आलोय भाषण केलं, मारहाणीचं काय इथं शांततेत बघितलं कुठं काय आहे का, असे आरोप करतात राव। बघितलं ना आमच्यावर आरोप, आम्हालाच त्रास देऊन आमच्यावर आरोप, आम्हाला त्रास देऊन आमच्यावर आरोप। आमच्या सरपंचाला, आपल्या चिचुंडी पाटीलच्या सरपंचाला 50-50 पोलिसांनी जाऊन दमबाजी केली, बाहेर हो सरपंच ते केलं। आमच्या त्या येस ग्रँडवर आमचे जिल्हा प्रमुख गाडी सरांचं हॉटेल, चला आपल्यातलं एक सहकारी लोकसभेची निवडणुकीला लढितोय म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट हॉटेल दिले। तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे, त्याच्या आईला ऑपरेशनसाठी 40,000 रुपये खिशात होते। आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे 20,000 रुपये खिशात होते, ते 60,000 रुपये काढले म्हणले लिहून द्या। निलेश लंकेचे प्रचाराचे पैसे वाटीत होते, दम दिला। ते कोण मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता, दम दिला आणि आमचे पोरं 6 वाजता उचलून नेले बळजबरी करून, आणि उचलून नेले पोलिसांनी, पोलीस स्टेशनला बसून ठेवले। आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे, ज्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना, पण जे काही पोलीस मित्र आमचेच मित्र आहे ना, काही पोलीस कर्मचारी आमचा एक पोलीस कर्मचारी निलंबित केला, आमचे सहकारी। पण या अधिकारी लोकांनी आम्हाला, बऱ्याच अधिकारी लोकांनी त्रास दिला, त्यांच्याबद्दल बोललो। असं स्वतः यांचीच गुंडगिरी, दहशत, पोलीस बळाचा वापर करतात, महसूल विभागाचा वापर करतात, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि आम्हाला सांगतात हे